चांदवड़ तालुका के रायपुर भड़ावे शिवार में बीती रात करीब 9:30 बजे तेंदुए ने किसान पर अचानक हमला कर उसे मौत के घाट उतार दिया। घटनास्थल पर चीख पुकार मच गई और पूरे परिसर में भय आनी तनावपूर्ण वातावरण निर्माण हो गया है। आज सुबह वन विभाग की टीम मौके पर पहुंची। शिवार में तेंदुए की मौजूदगी के पुख्ता सबूत मिले हैं। तुरंत 2 पिंजरे लगाए गए। तेंदुआ भी मौकात है। वन्य प्राणी मित्र भागवत झालटे ने तत्काल तहसीलदार मंदार कुलकर्णी से फोन पर संपर्क कर पूरी घटना की माहिती दिली। तहसीलदार कुलकर्णी का आश्वासन, सरकार की ओर से हर संभव मदद की जाएगी। भागवत झालटे का ग्रामीणों को सावधान रहने का आह्वान है। छोटे बच्चे अकेले बाहर न जाए। रात को खेत में जाने से पहले टॉर्च जरूर रखें। वन विभाग को सतत गश्त के आदेश दिए जाए। वन विभाग व पुलिस प्रशासन अलर्ट मोड पर है। तेंदुए के सर्च ऑपरेशन युद्ध स्तर पर शुरू है। ग्रामीणों से अपील है कि अफवाहों से दूर रहे। डायरेक्ट घरी गेलो त्यांच्या घरून त्यांना घेऊन आलो मग ते त्यांचा मुलगा आणि सिद्धार्थ वाघ आम्ही दोघांना आम्ही 4 जण आलो 2 गाड्यांवर बॅटरी वगैरे घेऊन आलो। तुमच्यावर आणखी कोण होता? मी आणि गोपाल सोनवणे। मी तर आम्ही थांबलो तिथं ते नव्हते वरती ओढलेलो होते वरती खरखर जाताना इथे होते? हो जाताना खाली होते आणि आलो तर मग वरती होते। बॅटरी आम्ही चमकवली बॅटरी वगैरे आणली होती बॅटरी चमकवली तिकडे आमच्याकडे 4 ते मान वगैरे अशी वळवली आम्ही घाबरलो लगेच आम्ही हो त्यांच्यावरच होते आम्ही जोरात डायरेक्ट गाड्या काढल्या तशी घरी गेलो मोठी गाडी काढली स्वतःच्या घरी गेले? हो इथं स्वतःच्या घरी गेलो 4 पण आम्ही तिथं जोरात गाडी लावल्या आणि 4 व्हीलर घेऊन लगेच आलो इरटिगा इथं आलो इकडं लगेच बॅटरी वगैरे होती आमच्याकडे बॅटरीने बघितलं तर मग बिबट्या तिथून गायब झाला होता तिथं पडलेली होती मी कोणी इथं खाल्लेलं होतं तर आम्ही यांना कॉल केला लगेच हे पण आले तिकडं कोणाला यांना कोणाला म्हणजे पोलीस पाटील किंवा असं रघुनाथ वाघ राहुल वाघ यांना कॉल केली राहुल वाघ त्यांना कॉल केली आणि मग ते पण तिकडनं आले सगळे आल्यावरती मग वरती जाऊन बघितले डायरेक्ट